नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. काल परवा 2-3 दिवस झाले मार्केट चांगलंच चालू आहे. कालचा अमेरिकेचा हँडओव्हर म्हणावा तर चांगला आहे. म्हणजे आपण म्हणतो बघू तसं, कोणत्या अँगलनी तुम्ही बघताय त्याच्यावर पण हे अवलंबून राहील. म्हणजे पॉवेल साहेबांनी जे सांगितलं की 2 रेट कट होतील 2025मध्ये, अर्थव्यवस्थेचा सुधारण्याचा स्पीड जो आहे तो कमी आहे. महागाईवर ताबा ठेवावा लागेल. टॅरिफमध्ये अजूनही काही स्पष्टता आलेली नाही. GDP आणि बेरोजगारी यामध्ये पुष्कळ अनिश्चितता आहे. त्यामुळे या सगळ्याचा समतोल घालावा लागेल. म्हणजे सगळ्या गोष्टींची काळजी व्यक्त करत पण 2 वेळेला रेट कट होतील असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे अमेरिकन मार्केट काहीसं तेजीत होतं. आपल्या इथे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1096 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2140 कोटींची. बॉन्ड यील्ड 4.20 या घरात आहे. 71 हे क्रूड आहे. ट्रेंडचा आर्म ब्रोकर इंडिया यांनी 100% स्टेक THPL सपोर्ट सर्व्हिसेसमधला 166.36 कोटींना घेणार असं सांगितलं. हा स्टेक ट्रेंड हायपर मार्केटकडून घेणार आहे. हुंडाई वाहनांच्या किमती 3% वाढवणार आहे एप्रिलपासून, कारण रॉ मटेरियल्सच्या किमती वाढल्या आहेत म्हणून. HIL म्हणजे हैदराबाद इंडस्ट्री, हे त्यांचं नाव बदलतायत. ते बिर्ला नू लिमिटेड असं नाव असेल. त्यामध्ये B कॅपिटल N कॅपिटल, बिर्ला नू लिमिटेड असं नवीन नाव असेल. विप्रो AI सोल्युशन डेव्हलप करायचं आणि इम्प्लिमेंट करायचं सोपं जावं म्हणून इनोव्हेटिव्ह ॲजेंटिक AI सर्व्हिसेस त्यांनी सुरू केल्या आहेत आणि NVIDIA बरोबर करारही केला आहे. IOB लॉंग टर्म इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स इश्यू करायला बोर्डाची संमती मिळाली आहे. हे 10,000 कोटीचे बॉन्ड्स इश्यू होतील आणि 42 रुपये 70 पैशांनी ते QIP करणार आहेत 2,000 कोटींचा. NHPC त्यांनी त्यांच्या बॉरोईंग प्लॅनमध्ये वाढ केली आहे. आताचा बॉरोईंग प्लॅन 6,300 कोटीचा आहे. मिश्र धातू निगम किंवा मिधानी त्यांनी 75 पैसे पर शेअर एवढा डिव्हिडंड दिला आहे. MCX 10 ग्रॅम गोल्ड फ्युचर कॉन्ट्रॅक्ट 1 एप्रिलपासून सुरू होईल. अडाणी एंटरप्राइजेस यांनी कच्छ कॉपर आणि प्रणिथा इको केबल, प्रणिथा व्हेंचर यांच्याबरोबर इनकॉर्पोरेशन केलं आहे. NCCला 2,130 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. मनाली पेट्रो फ्लेक्झिबल स्लॅब स्टॉक पॉलिऑल याच्यावरची अँटी डम्पिंग ड्युटी सुरू राहील. या पॉलिऑलचं डम्पिंग थायलंड आणि
चीनमधून होत आहे. तेजीत किंवा मंदीत कुठले शेअर राहतील तर आज पुन्हा वायर केबल या शेअरवर परिणाम दिसण्याची शक्यता आहे. कारण अल्ट्राटेकनी काम सुरू केलं आहे म्हणून अल्ट्राटेकमध्ये तेजी दिसेल आणि KEI इंडस्ट्रीज, पॉलीकॅब या शेअरमध्ये काही अंशी मंदी दिसण्याची शक्यता आहे. पुष्कळ शेअर दिलेले आहेत तर त्याच्यापैकी तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला ते योग्य वाटतील शेअर त्याच्यामध्ये ट्रेड घ्या. पण अभ्यास केल्याशिवाय किंवा स्वतः निरीक्षण केल्याशिवाय मात्र कोणाच्याही सांगण्यावरनं ट्रेड घेऊ नका. फोर्स मोटर, गॉडफ्रे फिलिप्स, ITC हॉटेल, NCC, गोदरेज प्रॉपर्टी, TVS मोटर्स, MSTC हे MSTC 26 मार्चला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. पण हा डिव्हिडंड जास्त असण्याची यावेळेला शक्यता आहे कारण FSNL मधला हिस्सा त्यांनी विकला आहे. त्यामुळे त्यातील काही भाग शेअर होल्डरना ते देण्याची शक्यता आहे. टाइम टेक्नोप्लास्ट, CESC, व्होल्टास, HDFC, मनाली पेट्रो, कंटेनर कॉर्पोरेशन, हिंदाल्को, अल्ट्राटेक, कमिन्स, ग्लेनमार्क फार्मा, हीरो मोटो, विप्रो, IRFC, टाटा स्टील, हॅवेल्स, JSW एनर्जी, HDFC AMC, हुंडाई मोटर, इंडियन बँक, IOB, लॉरेस लॅब. काल लॉरेस लॅब 3:15 वाजून गेल्यानंतर शेअरमध्ये 12 ते 15 रुपयाची तेजी आली होती. मॅक्स फायनान्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, मन्नापुरम, डिशमन कार्बोजेट, MCX, श्रीराम फायनान्स, JSW स्टील आणि कोल इंडिया. TVS मोटरच्या बाबतीत मात्र TVS मोटर डिव्हिडंडवर विचार करणार आहे म्हणून दिलाय. त्याची तारीख मला मिळाली नाही पण डिव्हिडंडवर विचार करणार आहे असं समजलं. मंदीमध्ये KEI, पॉलीकॅब हे वायर केबलच्या संबंधातले शेअर आज मंदीत राहण्याची शक्यता आहे. काल बजाज फायनान्स मार्केट तेजीत असूनही जवळजवळ 8,870 वरनं 100 रुपये खाली आला. 8,690च्या आसपास होता. त्यामुळे जपून ट्रेड करा. आणि ज्युबिलंट फूड, कारण लिरामध्ये गिरावट आहे किंवा मंदी आहे, त्याचा परिणाम ज्युबिलंट फूडवर होऊ शकतो. पण तुम्ही वाचा, तुम्ही निरीक्षण करा आणि मगच ट्रेड घ्या. आणि वाहवून जाण्यासारखं मार्केट नाही. अजूनही जपूनच पावलं टाका, नाहीतर खड्ड्यात पाय जाण्याची शक्यता अजूनही आहे. सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय आहे, कमकुवत शेअर काही असले तर त्यामधून मात्र बाहेर पडा. बघूया काय काय होतंय. नमस्ते.